आशीर्वादांती येशूचे चिमुकले फूल बाळ येशूची संत तेरेसा तिचा आज आपण सन्मान करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। माझ्या प्रिय मुलाबहिणो आणि बंधुभगिनींनो, अगदी लहानपणापासूनच लहान लहान गोष्टी ज्या परमेश्वराला आवडतील अशा गोष्टी तिच्या जीवनामध्ये घडलेल्या होत्या आणि लहान गोष्टीमध्ये तिने प्रभूवर विश्वास ठेवला होता। आणि लहान कृत्य करत असताना जेव्हा आपण लहान गोष्टीमध्ये विश्वास असतो त्यावेळेला परमेश्वर आपल्याला मोठ्या गोष्टींवर अधिकारी नेमत असतो आणि अशा प्रकारचा प्रत्यय बाळ येशूची संत तेरेसा हिच्या जीवनामध्ये आलेला आहे। अगदी लहानपणापासूनच तिला परमेश्वराच्या प्रेमाची ओढ लागली होती। प्रार्थनामय जीवनाद्वारे परमेश्वराच्या जीवनात समर्थ झाली होती आणि समर्थ झाल्यामुळे अखिल मानव जातीवर प्रेम करणाऱ्या परमेश्वराने तिला पूर्णपणे ओळखलेलं होतं आणि ही साध्वी तेरेसा परमेश्वराला अधिक प्रिय झाली होती। आजच्या ह्या पद्धतीमध्ये आपण तिचा सन्मान करत असताना तिच्या जीवनामध्ये जी मूल्ये तिने अंगीकारली, विशेष करून नम्रता, प्रेमळ स्वभाव, साधेपणा आणि चिकाटी, या सर्व गुणांमुळे ती परमेश्वराला प्रिय झाली आणि ख्रिस्त सभेमध्ये ती धर्मपंडिता म्हणून प्रख्यात झाली। ख्रिस्त सभेमध्ये अनेक संत होऊन गेले, परंतु त्यामध्ये बाळ येशूची संत तेरेसा या सर्वांमध्ये महान अशी गणली जाते। ती मिशनांची कैवारीणी गणली जाते, कारण ट्रॉयस्टर कॉन्व्हेंटमध्ये ज्या 4 भिंतीच्या आत राहून फक्त प्रार्थना केली जाते त्या संस्थेमध्ये ती दाखल झाली आणि मिशनसाठी विशेष तिने प्रार्थना केली। तिच्या ह्या प्रार्थनेद्वारे सर्वत्र मिशन कार्य सुरळीतपणे चालू होतं, म्हणून ख्रिस्त सभा तिला मिशनची कैवारीणी म्हणून संबोधित। ख्रिस्ताकडे माझ्या प्रिय मुलांनो आणि बंधुभगिनींनो, ती लहान असतानाच तिच्याकडून जी सत्कृत्य झाली परमेश्वराला प्रिय अशी, तशी जे आज लहान मुलं मुली या ठिकाणी जमलेले आहेत त्यांनी फक्त ज्ञानदानाचे धडेच घेऊ नये, तर जे मूल्य बाळ येशूची संत तेरेसा आपली जी सहाय्यकर्ती आहे, आशीर्वादांती आहे, तिच्या कित्याला अनुसरून जीवन जगण्याचा यत्न करावा। लहान गोष्टीमध्ये परमेश्वराशी विश्वासू राहावा, आपल्या शिक्षकाशी, आपल्या आईवडिलांशी प्रामाणिक राहून त्यांच्या आज्ञेमध्ये राहून जीवन जगण्याचा यत्न करावा, अशी कृपा मला परमेश्वराने द्यावी। म्हणून बाळ येशूची संत तेरेसा हिच्या मध्यस्थीने आपण सर्व मुलांसाठी प्रार्थना करूया। विशेष करून दोन्ही संकुलातील जी मुलं मुली ज्ञानदान घेत आहेत, अगदी सुरुवातीपासून संत तेरेसा हिच्या आश्रयाखाली शिक्षण घेत आहेत, त्या सर्व मुलामुलींना परमेश्वराने सदैव सुखी आणि ठेवावं। त्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक आणि या धर्मग्रामातील सर्व भाविकांना देखील संत तेरेसाने परमेश्वर पित्याच्या कृपाछत्राखाली सुरक्षित असल्याचा तिच्या मध्यस्थीने आम्हाला अनुभव यावा। आपण आज विशेष प्रार्थना तत्पूर्वी ही पवित्र साधनेस आम्ही प्रत्येक जण पात्र शांत राहूया। पातापर्यंत आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या संस्कारांची पापांची आठवण करूया व पश्चातापी अंतर्गणाने प्रभू सामोरे जाऊन त्याकडे क्षमादान मागूया। करुणा
कर प्रभु करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु आम्हावरी करुणा कर ख्रिस्ता करुणा कर ख्रिस्ता करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु आम्हावरी करते तुझे गाते पहा मन हे माझे
तुम्ही लहानपणीच प्रभूच्या प्रेमामध्ये समृद्ध झाली होती का? कारण तशा प्रकारचं बाळकडू, धार्मिक बाळकडू तिच्या मातापित्याने तिला दिलं होतं. जर तशी ती लहानाची मोठी होत होती, तशी प्रभूवरील प्रेमाखातर लहान लहान गोष्टी ज्या प्रभूला आवडतील त्या ती आपल्या जीवनामध्ये करत असे. ती कुटुंबामध्ये 9 अपत्य होती आणि त्यांच्या कुटुंबामध्ये इतकं अरिष्ट आलं की जवळजवळ तिचे 4 भावंड मरण पावले. आई देखील देवाघरी गेली. तरी एवढं दुःख, वेदना, आव्हानं तिला सामोरे जरी जावं लागलं तरी ती खचून गेली नाही. कारण तिची देवावरील श्रद्धा अफाट होती. क्लॉयस्टर कार्मेलाइट या ठिकाणी एकदा जाण्याचा मला योग आला. ते पुण्याला रामवाडी या ठिकाणी त्यांचं कॉन्व्हेंट आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्यांना भेटायचं असेल तर एक छोटीशी खिडकी आहे. मग धर्मगुरू असो, धर्मबंधू असो, कोणी असो, जर तातडीचं काम असेल तर त्या व्यक्तींना, नातेवाईकांना भेटण्याची परवानगी असते. ते सुद्धा खिडकीतून संभाषण करायचं. म्हणजे अशा प्रकारचं कठीण जीवन बाळ येशूची संत तेरेसा हिने व्यतीत केलं. 4 भिंतीच्या आत राहून तिने सुवार्ता प्रसारासाठी प्रार्थना केली. धर्मगुरू जे मिशनमध्ये कार्य करतात, सिस्टर ज्या मिशनमध्ये कार्य करतात, अशा सर्वांसाठी ही सातत्याने प्रार्थना करीत होती. जणू काही तिचं जीवन प्रार्थनामय जीवनात वाहून घेतलं होतं. म्हणून ख्रिस्त सभेमध्ये ती एक धर्मपंडिता म्हणून जाहीर करण्यात आली. तिचं शिक्षण जरी फारसं नसलं तरी सुद्धा प्रार्थनामय जीवनाद्वारे ती सर्वात महान झाली होती. जे देवाला प्रिय आहे ते सर्वांना प्रिय आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जसं रोपलं, जसं आपण पेरतो तशाच प्रकारे उगवत असतं. शुद्ध बिजापोटी फळे रसाळ मोठी, या उक्तीनुसार संत तेरेसा तिचं जीवन होतं. आणि जे काही तिने केलं ते पॉझिटिव्ह, होकारात्मक दृष्टिकोनातून केलेलं आहे. आता जीवनामध्ये चढ उतार असतात, दुःख संकटे असतात, परंतु ते सर्व काही तिने परमेश्वराला अर्पण केलेलं आहे. आणि परमेश्वराला अर्पण केल्यामुळे परमेश्वराने तिला एक अद्भुत अशी शक्ती दिलेली आहे. अगदी 10 वर्षाचा कालावधी तिने संस्थेमध्ये काढला. म्हणजे आता 24 वर्षाची असताना ती देवाला प्रिय झालेली आहे. आणि 14 ते 15 वर्षाची असताना तिने कार्मेलाइट कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश केला. म्हणजे अगदी थोडक्या कालावधीत सुद्धा ती इतकी लोकप्रिय झाली की आपण सर्व तिला सन्मानित करत आहोत. ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधूंनो, आम्हा प्रत्येकाचं जीवन ही देवाची एक प्रतिमा आहे. देवाने आम्हा प्रत्येकांना त्याच्या प्रतिमेनुसार निर्माण केलेलं आहे. देवाची प्रतिमा ही सुंदर, स्वच्छ, निर्मळ, पवित्र आहे. आणि तशा प्रतीचं जीवन आम्ही प्रत्येकाने व्यतीत करावं अशी देवाची इच्छा आहे. आणि असं जर जीवन आम्ही व्यतीत केलं तर सर्वजण जे ख्रिस्ती आहेत, त्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, ते सर्वजण संत पदाला जाऊ शकतात. ख्रिस्ती या नात्याने आम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आणि सुवर्ण संधी दौडू न देता आम्ही नित्य नियमाने देवाला स्मरून आमचं जीवन जगावं, प्रायश्चित संस्काराला प्राधान्य द्यावं, मन मोकळेपणाने एकमेकांशी बोलावं. मनामध्ये जे काही कटू विचार असतील ते ज्यावेळेला आपण पवित्र विधीसमोर येतो, पवित्र साक्रामेंटासमोर येतो, त्यावेळेला ते उघड करावे, प्रभूला सांगावे. म्हणजे आपण शुद्ध निर्मळ जीवन जगण्याचा सातत्याने अनुभव आम्हाला येऊ शकेल.
आणि आजच्या दिवशी आपण विशेष करून बाळ येशूची संत तेरेसा यांच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया आपल्या धर्मग्रामासाठी, आपल्या दोन्ही शाळांसाठी आणि आपल्या धर्मप्रांतासाठी. त्याचबरोबर या धर्मप्रांतामध्ये, दोन्ही शाळांमध्ये आणि आपल्या धर्मग्रामामध्ये जे धर्मगुरू दिवंगत झालेले आहेत, ज्यांनी आपल्या शाळेमध्ये कार्य केलेले आहे, धर्मप्रांतामध्ये कार्य केलेले आहे, जे ह्यात नाहीत त्या सर्वांच्या आपल्याला चिरशांती लाभावी. उनके धर्मगुरू असो, धर्मभगिनी असो, आपले महाप्रसावी स्वर्गवासी बिशप कामत भैरव यांच्या आपल्याला देखील परमेश्वरांची चिरशांती द्यावी. राज्य विधिमध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, तर पवित्राचा उगम आहेस. निदान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दंशाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभूचा विश्वास घालण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आपण ती मोडली, ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्यावे यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या आणि तुमच्या अंतर्यामी
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावी अशी माझी योग्यता नाही, परंतु शब्द मात्र बोलून म्हणजे माझा ख्रिस्ताचे शरीर व रक्त सत्याच्या जीवनात आमचे संरक्षण. आमेन. माझ्या प्रिय बंधू, आपल्या धर्मग्रामाची दोन्ही शाळांची आशीर्वादी येशूचे जीवनपूर्ण संत तेरेसा तिच्या सणाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर संत तेरेसाच्या मध्यस्थीने आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती प्रदान करो, आपल्या मनोकामना पूर्ण करो. आमेन. सर्वांना हॅपी फिश. सेम टू यू. पवित्र विसानंतर जपमाळीचा पहिला दिवस सेक्रेट हार्ट सिस्टर्स या ठिकाणी असेल, तर सर्वांनी जपमाळीमध्ये सहभागी व्हा. प्रभू म्हणतो, तुमचा पालक होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्ग राज्याच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या कृपादानामुळे संत तेरेसाने स्वतःला तुझ्या सेवेस वाहून घेतले व जगाच्या दानासाठी प्रार्थना करण्यात आपले जीवन व्यतीत केले. आम्ही स्वीकारलेल्या साक्रामेंटामुळे आमच्या मनात सर्वांविषयी प्रेम निर्माण कर व आम्हाला समाधान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू महाप्रभू असतो. परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात आहे. देवाला धन्यवाद. Amen.